नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गुंड सर. 12वी केमिस्ट्रीमध्ये जो आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पार्ट पाहत आहोत, तर त्याच्यामधला पार्ट 3 घेऊन आलेलो आहे. याच्या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आपण पार्ट 2 मध्ये जनरली हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या रिॲक्शन, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज आणि आयसोमेरिझम म्हणजेच ऑप्टिकल आयसोमर्स पाहिलेले आहेत. आणि ज्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन पाहत होतो आपण, त्याच्यापैकी राहिलेला पार्ट म्हणजेच न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन मेकॅनिझम जे आहे, तर ते आपल्याला पाहायचं याच्यामध्ये. तर याच्यामध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन मेकॅनिझम ऑफ सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक रिॲक्शन्स, याच्यामध्ये दोन प्रकारचे रिॲक्शन मेकॅनिझम आहेत. पहिलं SN2 मेकॅनिझम आणि दुसरं SN1 मेकॅनिझम. तर याच्यामध्ये जे आपण रिॲक्शन मेकॅनिझम पाहणार आहोत, तर SN2 मेकॅनिझम म्हणजे काय? S म्हणजे सबस्टिट्यूशन, N म्हणजेच न्यूक्लियोफिलिक आणि 2 म्हणजेच बायमॉलिक्युलर. आता याच्यामध्ये एक्झाम्पल आपण पाहूयात. एक्झाम्पल, हायड्रोलायसिस ऑफ मिथाइल ब्रोमाइड. मिथाइल ब्रोमाइडचं हायड्रोलायसिस ही एक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे की ज्याच्यामध्ये मिथाइल ब्रोमाइड म्हणजे CH3Br, when it is treated with aqueous NOH or KOH, when it is this reaction mixture is heated, the bromine of this compound means methyl bromide is substituted by hydroxyl group means OH group, and the products become methyl alcohol. And in this reaction generally there are the three possibilities or possible route by which reaction can take place, means how bonds are broken and how new bonds are formed. Generally here three routes via reaction takes place. First, what happened? COH bond form first and then CBr bond broken down. म्हणजे अगोदर COH बॉन्ड ब्रेक होईल आणि नंतर नवीन बॉन्ड म्हणजेच जो CBr बॉन्ड फॉर्म जो आहे ब्रेक होतो तो होईल. म्हणजे अगोदर बॉन्ड फॉर्मेशन आणि नंतर ब्रेकिंग. पण हा जो रूट आहे, दिस रूट इज नॉट पॉसिबल ॲज द व्हॅलन्सी ऑफ कार्बन बिकम्स 5. याच्यामध्ये मध्ये जी इंटरमिडिएट स्टेप आहे, तर त्या स्टेपमध्ये कार्बनला 5 बॉन्ड होतात आणि त्याच्यामुळे ही पॉसिबिलिटी शक्य नाही. आता रूट दुसरा पहा. याच्यामध्ये द कार्बन टू ब्रोमिन बॉन्ड ब्रेक फर्स्ट, म्हणजे अगोदर कार्बन ब्रोमिन हा बॉन्ड ब्रेक होईल आणि नंतर OH म्हणजे कार्बन आणि हायड्रो OH जो बॉन्ड आहे तर तो फॉर्म होईल. आणि तिसरा रूट जर पाहिला तर द कार्बन OH बॉन्ड फॉर्मेशन अँड कार्बन टू ब्रोमिन बॉन्ड ब्रेकिंग इज सायमल्टेनियस, म्हणजे एकाच वेळेस एका साईडनं बॉन्ड ब्रेक होईल, एका साईडनं नवीन बॉन्ड फॉर्म होईल. तर याच्यामध्ये जनरली पहिला जो रूट आहे तर तो रूल्ड आउट आहे, कारण कार्बनला 5 बॉन्ड आहेत. पण राहिलेले दोन पॉसिबिलिटीज आहेत. मग जो B आणि C रूट आहे तर त्यानं रिॲक्शन ही होऊ शकते. पण या रिॲक्शनचं कायनेटिक्स जर पाहिलं तर कायनेटिक स्टडी ऑफ दिस रिॲक्शन इज फाउंड टू बी प्रोपोर्शनल द कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3Br ॲज वेल ॲज टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस मीन्स हायड्रॉक्साईड ऑल्सो. म्हणजे रिॲक्शनचा रेट इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मिथाइल ब्रोमाइड अँड हायड्रॉक्साईड आयन मीन्स NOH. दोन्हींवरतीही डिपेंड आहे, म्हणजे दोन्ही एकाच स्टेपमध्ये येतात. आणि देअरफॉर रेट इज इक्वल टू K, म्हणजे कॉन्स्टंट टाकलेले आहे, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट K, कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3Br अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रॉक्साईड आयन. दिस रिॲक्शन इज फॉलोइंग सेकंड ऑर्डर रेट एक्सप्रेशन अँड हेन्स रिॲक्शन इज सेकंड ऑर्डर. म्हणजे या रिॲक्शनमध्ये दोन्हीही रिॲक्टंट जे आहेत म्हणजे मिथाइल ब्रोमाइड आणि हायड्रॉक्सिल हे दोन्ही एकाच स्टेपमध्ये येतात. याचा अर्थ काय, तर रूट C जो आहे तर त्याच्यामध्येच हे दोन्ही एकत्र येतात, कारण एकाच वेळेस दोन्ही बॉन्ड फॉर्मेशन आणि ब्रेकिंगची प्रोसेस जी आहे जी तिसऱ्या रूटमध्ये आहे. सेकंड रूट जर पाहिला तर अगोदर फक्त मिथाइल ब्रोमाइड आहे पहिल्या स्टेपमध्ये आणि दुसऱ्या स्टेपमध्ये हायड्रॉक्साईड आहे. म्हणून दुसरा रूट ही केमिकल कायनेटिक्स रूल्ड आउट करते किंवा काढून टाकतं आणि तिसरा रूट हा पॉसिबल आहे. मग ते जर रिॲक्शन मेकॅनिझम तुम्ही पाहिलं तर याप्रमाणे येतं. पहा, इथं मिथाइल ब्रोमाइड
आपण त्याचा जो फॉर्म्युला दाखवला आहे तर वेज फॉर्म्युला आहे. हायड्रोजन एक अबो द प्लेन एक बिलो द प्लेन दाखवला आहे. ब्रोमीन जो राईट हँड साईडला आहे तर त्याच्या पाठीमागल्या साईडनं हायड्रॉक्सिल जो ग्रुप आहे किंवा जी न्यूक्लियोफाईल म्हणतो आपण त्याला निगेटिव्हली चार्ज, ही न्यूक्लियोफाईल बॅक साईडनं त्याच्यावरती अटॅक करते. मध्ये एक ट्रान्झिशन स्टेट फॉर्म झालेली आहे आणि मध्ये जी ट्रान्झिशन स्टेट दाखवली त्याच्यामध्ये ब्रोमीनचा बॉन्ड ब्रेक होत चाललेला आहे आणि OH बॉन्ड फॉर्म होत चाललेला आहे, म्हणजे अर्धा अर्धा. त्याप्रमाणे जनरली ही ट्रान्झिशन स्टेट तयार होते आणि फायनली ब्रोमीन इज डिपार्ट फ्रॉम कार्बन अँड हायड्रॉक्सिल that is OH bond form, and this is the mechanism of this reaction. Means here kinetic study of this reaction shows that the both, that is methyl bromide and hydroxyl, are in one step, and therefore in this is the mechanism for this reaction. Generally silent features of SN2 mechanism जे आहेत तर ते इथे दिलेले आहेत. सिंगल स्टेप मेकॅनिझम with simultaneous bond breaking and bond forming. Backside attack of nucleophile. The nucleophile attack the carbon undergoing substitution from the side of opposite to that living group. म्हणजे जो लिव्हिंग ग्रुप आहे ब्रोमीन निघून जाणारा त्याच्या अपोजिट साईडनं जी न्यूक्लियोफाईल आहे म्हणजे हायड्रॉक्सिल आहे तर तो त्या ठिकाणी अटॅच होतो. त्याच्यानंतर इन दिस ट्रान्झिशन स्टेट द न्यूक्लियोफाईल अँड लिव्हिंग ग्रुप आर बॉन्डेड टू द कार्बन with partial bond and carry partial negative charges. Generally total negative charge is diffused. Then the transition state, TS means transition state, penta coordinate carbon having 3 sigma bonds in one plane making bond angle 120 with each other and 2 partial covalent bond along a line perpendicular to this plane. म्हणजे मध्ये जी ट्रान्झिशन स्टेट तयार होते त्यावेळेस ते सगळे हायड्रोजन कार्बन लॅटेज आहेत ते एका प्लेनमध्ये असतात आणि त्या प्लेनला परपेंडिक्युलर जे लिव्हिंग ग्रुप आहे आणि बॉन्डिंग ग्रुप हे दोन्हीही परपेंडिक्युलर असतात. तर हे जनरली त्या रिॲक्शनचे काही सायलेंट फीचर्स आहेत. इथे तुम्हाला एनर्जी प्रोफाईल डायग्राम दिसते आहे. तर याच्यामध्ये वाय ॲक्सिसवर पोटेन्शियल एनर्जी आणि रिॲक्शन कोऑर्डिनेट एक्स ॲक्सिसवरती दाखवलेत. रिॲक्टंट ट्रान्झिशन स्टेट काही एनर्जी ॲब्सॉर्ब करून ट्रान्झिशन स्टेटच्या फॉर्मॅटमध्ये जाते. एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन म्हटलं जातं तिला. आणि नंतर ज्यावेळेस ट्रान्झिशन स्टेट फॉल्स डाऊन इन टू द प्रॉडक्ट देन प्रॉडक्ट्स बिकम फॉर्म. आणि इथे डेल्टा एच दाखवला आहे. तर रिॲक्टंटपेक्षा प्रॉडक्टची एनर्जी नेहमी कमी असली तरच रिॲक्शन प्रोग्रेस होत असते आणि म्हणून याप्रमाणे त्या रिॲक्शनची एनर्जी प्रोफाईल डायग्राम जी आहे तर ती आहे. त्याच्यानंतर दुसरी आपली रिॲक्शन SN1 रिॲक्शन मेकॅनिझम. SN1 म्हणजे काय? सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक युनिमॉलिक्युलर. युनि म्हणजेच एक मॉलिक्युल. आता कन्सिडर याच्यामध्ये एक्झाम्पल जर घेतला आपण तर हायड्रोलायसिस ऑफ टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइड. द SN1 mechanism, that is hydrolysis of tertiary butyl bromide. Consider the hydrolysis of tertiary butyl bromide with aqueous alkali such as NaOH or KOH, that is aqueous one. Here tertiary butyl bromide when react with NaOH it gives tertiary butyl alcohol. म्हणजे ब्रोमीन निघून गेलेला आहे ब्रोमाइड मधला आणि त्याच्याऐवजी OH ग्रुप जॉईन झालेला आहे. तर हे टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल तयार होतं. आता या रिॲक्शनचा कायनेटिक स्टडी जर केला तर जनरली द रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइड. फक्त टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइडवरती किंवा त्याच्याच कॉन्सन्ट्रेशनवरती रेट डिपेंड आहे. आणि याचा अर्थ काय? तर टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइड आणि सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे OH मायनस ही न्यूक्लियोफाईल हे वेगवेगळ्या स्टेपमध्ये येतात. म्हणजे याच्यामध्ये ही रिॲक्शन ही डबल स्टेप असली पाहिजे. एकामध्ये टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइड आणि दुसऱ्या स्टेपमध्ये NaOH. मग या रिॲक्शनचं जे मेकॅनिझम आहे तर ते इथं फर्स्ट स्टेपमध्ये दाखवलेलं आहे की RDS म्हणजे रेट डिटरमायनिंग स्टेप म्हटलं जातं तिला. ती स्लो असते. याच्यामध्ये फर्स्ट काय झालं तर ब्रोमीनचा बॉन्ड ब्रेक झालेला आहे फर्स्ट स्टेपमध्ये आणि कार्बोकॅटायन फॉर्म झालेला आहे. कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, ब्रोमीनवरती निगेटिव्ह चार्ज.
आणि सेकंड स्टेपमध्ये जी हायड्रॉक्साईल म्हणजे न्यूक्लिओफाईल आहे तर ती फास्ट स्टेपमध्ये त्या कार्बनला अटॅच होते आणि OH ग्रुप त्या ठिकाणी जॉईन होतो. तर याच्यामध्ये ज्या ठिकाणी लिव्हिंग ग्रुप म्हणजे ब्रोमीन जिथून बाजूला झालेला आहे त्या ठिकाणी हायड्रॉक्सिल अटॅच होऊ शकते किंवा बॅकसाईड अटॅक जो असेल तर त्या बॅकसाईडनं ती अटॅच होऊ शकते. याच्यामध्ये जनरली ह्या रिॲक्शनची एनर्जी प्रोफाईल डायग्राम जर पाहिली तर याच्यामध्ये 2 ट्रान्झिशन स्टेट आहेत, म्हणजे 2 स्टेपमध्ये ही रिॲक्शन होते म्हणून 2 ट्रान्झिशन स्टेट याच्यामध्ये तयार होतात. जो कार्बोकॅटायन तयार झालेला आहे इंटरमिजिएट स्टेपमधला तो स्टेबल आहे काही प्रमाणात आणि त्याच्यामुळे त्याची एनर्जी कमी होते आणि परत ज्यावेळेस न्यूक्लिओफाईल त्याच्यावरती अटॅक करते त्यावेळेस एनर्जी त्याची वाढली जाते आणि शेवटी प्रॉडक्ट मिळताना प्रॉडक्टची एनर्जी नेहमी रिॲक्टिंगपेक्षा कमी असली पाहिजे. तरी याप्रमाणे त्याची एनर्जी प्रोफाईल डायग्राम आहे. आता सबस्टिट्यूशन ज्या रिॲक्शन आहेत म्हणजे SN1 आणि SN2 रिॲक्शन कधी होते तर याच्यावरती काही फॅक्टर आहेत अफेक्ट करणारे. तर ते 3 फॅक्टर नेचर ऑफ सबस्ट्रेट, न्यूक्लिओफिलिसिटी ऑफ रिॲक्टंट अँड सॉल्व्हंट पोलॅरिटी. तर नेचर ऑफ सबस्ट्रेटमध्ये जनरली व्हेन प्रायमरी हॅलाइड्स generally reaction goes SN2 path and whereas the tertiary that is alkyl halide is tertiary one, that times reaction goes SN1 path. Means here as crowding increases to the carbon generally reaction goes to directly SN1 mechanism. म्हणजे याच्यामध्ये कार्बोकॅटायन फॉर्म होईल. जर क्राउडिंग असेल तर बॅक साईडनं न्यूक्लिओफाईल अटॅक करू शकत नाही आणि त्याच्यामुळं रिॲक्शन SN1 जाते. देन न्यूक्लिओफिलिसिटी ऑफ रिॲक्टंट, पॉवरफुल न्यूक्लिओफाईल अटॅक फास्टर. जर न्यूक्लिओफाईल पॉवरफुल असतील तर त्या फास्ट अटॅक करतात आणि रिॲक्शन SN1 जाते. आणि when nucleophilicity of reagent is lower means not powerful, at that time reaction goes via SN1 mechanism. Then solvent polarity, generally polar protic solvent. polar म्हणजे याच्यामध्ये 2 पोल असणारा, प्रोटिक म्हणजे जर हायड्रोजन असेल त्याच्यामध्ये तर ते सॉल्व्हंट असतील तरी डिक्रीजेस द रेट ऑफ SN2 रिॲक्शन अँड जनरली means their reaction is SN1 path. Then what is the difference between SN1 and SN2? Here shortly we have discussed. That is kinetics of SN2 reaction is second order, SN1 that is first order. Then molecularity, SN2 means bimolecular, SN1 means unimolecular. Number of steps, second SN2 reaction जी आहे तर ती सिंगल स्टेप आहे, SN1 रिॲक्शन 2 स्टेप आहे. त्याच्यानंतर बॉन्ड मेकिंग आणि बॉन्ड ब्रेकिंग कधी तयार होतं तर SN2 सायमल्टेनियसमध्ये आणि SN1 ह्या रिॲक्शनमध्ये फर्स्ट बॉन्ड इन द रिॲक्टन ब्रेक अँड देन न्यू बॉन्ड्स इन द प्रॉडक्ट्स आर फॉर्म. ट्रान्झिशन स्टेट 1 स्टेप 1 ट्रान्झिशन स्टेट आणि SN1 2 स्टेप 2 ट्रान्झिशन स्टेट. देन डायरेक्शन ऑफ अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल, SN2 ओनली बॅक साईड अटॅक आहे कारण लिव्हिंग ग्रुप हा निगेटिव्ह चार्ज आहे आणि हायड्रॉक्सिलसुद्धा निगेटिव्ह चार्ज, त्याच्यामुळे तिथं जनरली फ्रंट साईड ज्या साईडनं लिव्हिंग ग्रुप आहे त्याच्याऐवजी बॅक साईडने अटॅक होतो आणि SN1 दोन्ही अटॅक पॉसिबल आहेत, बॅक साईड ॲज वेल ॲज फ्रंट साईड अटॅक. देन स्टेरिओकेमिस्ट्री, इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन म्हणजे जर कंपाऊंड ऑप्टिकली ॲक्टिव्ह असेल तर याच्यामध्ये मिळणारा प्रॉडक्ट हा बॅक साईड अटॅक असल्यामुळं रिव्हर्ट मिळतो म्हणजे इन्व्हर्ट होतो आणि इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन मिळतं. म्हणजे आणि याच्यामध्ये जर R कॉन्फिगरेशन असेल तर आपल्याला S कॉन्फिगरेशन मिळतं आणि SN1 रेसिमायझेशन इज इफ ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टंट असेल तर दोन्ही प्रॉडक्ट आपल्याला सारख्या प्रमाणात मिळतात म्हणजे फ्रंट साईड आणि बॅक साईड दोन्ही अटॅक असल्यामुळं रेसिमायझेशन हे मिक्सचर मिळतं आपल्याला. म्हणजे दोन्ही कॉन्फिगरेशन म्हणजे क्लॉकवाईज रोटेशन असेल आणि अँटी क्लॉकवाईज दोन्ही आपल्याला मिळतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ सबस्ट्रेट, मेनली प्रायमरी सबस्ट्रेट म्हणजे प्रायमरी अल्काईल हॅलाइड्स जर असतील तर SN2 मेकॅनिझम आणि मेनली टर्शियरी असतील तर SN1 मेकॅनिझम आणि सेकंडरी असतील तर त्याच्यामध्ये ग्रुप कसे आहेत त्याच्यावरती कुठलीही रिॲक्शन होऊ शकते. त्याच्यानंतर पोलॅरिटी ऑफ सॉल्व्हंट, नॉन पोलर सॉल्व्हंट आर फेवरेबल फॉर SN2 रिॲक्शन आणि पोलर सॉल्व्हंट आर फेवरेबल फॉर SN1 रिॲक्शन. न्यूक्लिओफाइल्स, स्ट्रॉंग न्यूक्लिओफाइल फेवरेबल फॉर SN2
H2 reaction आणि weak nucleophile for the SN1 reaction आणि no intermediate form in SN2 reaction because there is only one step reaction आणि त्याच्यामुळे intermediate मध्ये कुठली intermediate species तयार होत नाही आणि SN1 मध्ये intermediate involve म्हणजे याच्यामध्ये जो कार्बोकॅटायन आहे तर तो स्टेबल असतो, त्याच्यामुळे तो मध्ये तयार होतो, तो इंटरमिजिएट आहे. तर याप्रमाणे SN1 आणि SN2 या दोन रिॲक्शन आपण या व्हिडिओजमध्ये पाहिलेले आहेत. रिमेनिंग पार्ट विल बी कंटिन्यूड. एनी डिफिकल्टी प्लीज कॉन्टॅक्ट टू 9766955128. that is Gun sir. Thank you friends.